आपल्या सहकारी संस्था आपण तुम्ही आणि आम्ही जिथे राहतो तिथल्या निवडणुका सुद्धा इतक्या सहजपणे बिनविरोध होऊ शकत नाहीत आणि इथे महापालिकांसाठी जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर याच्यामध्ये निश्चित काहीतरी एक मोठी गोम आहे, मोठा धोका आहे, तो आपण लक्षात घ्यायला हवा. बिनविरोध निवडून येतं याच्या इतकी लोकशाहीची क्रूर चेष्टाच कोणती असू शकत नाही. कारण बिनविरोध निवडून येत नाहीत, बिनविरोध निवडणूक केली जाते, बिनविरोध निवडून आणलं जातं. ते ज्या वेळेला असं आणलं जातं त्यावेळेला तिथल्या स्थानिक मतदारसंघांच्या जे कोण नागरिक असतील त्यांच्याशी केलेली ती प्रतारणा असते, त्यांचा तो अपमान असतो. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की डेमोक्रेसी इज अ व्हेरी नॉइझी अफेअर. डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये गोंधळ, गलगल अशी गरजेची आहे आणि तीच जर बिनविरोधीच्या प्रेमामुळे जर आपण शांत करणार असू तर मला असं वाटतं की याच्यासारखी लोकशाही समोरची मोठी शोकांतिका नसेल. नमस्कार. लोकशाहीचं अत्यंत अभद्र आणि ओंगळवाणं स्वरूप आपल्यासमोर येत असताना त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकणं हे आज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा दृष्टिकोन आपल्याला असणं महत्त्वाचं आहे कारण जवळपास 68 ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतलेले आहे आणि तिथे तर निवडणुका राज्यभरातले जी काही 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे त्यातल्या ठिकाणी बिनविरोध होणार आहेत. आता बिनविरोध निवडणुका ही कल्पनाच एक विकृत आहे, मग ती निवडणूक असूच शकत नाही आणि ती जर प्रामाणिकपणे बिनविरोध असेल तर त्याच्यासाठी एक वातावरण निर्मिती झालेली असणं अपेक्षित असतं. ती इथे काहीही झालेली नाही. मुद्दा क्रमांक 1, आणि ज्या वेळेला 5-5, 6-7, 7-7 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील आणि त्या बिनविरोधासाठी इतका जर आटापिटा होत असेल तर मग निवडणुका झाल्या काय आणि न झाल्या काय. मुद्दा क्रमांक 3, ही जर बिनविरोधाची पडद्यामागनं सूत्र ओढायची लाट अशीच सुरू राहिली तर हे बिनविरोधाचं खूळ इथेच थांबणार नाही. उद्या हे विधानसभेच्या पातळीवरतीही जाऊ शकेल आणि एक वेळ अशी येईल की संसदेच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध काही मतदारसंघांमध्ये होऊ शकतील. अधिकाधिक व्हावा बिनविरोध असा प्रयत्न केला जाईल. म्हणून हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. ज्या वेळेला बिनविरोध असं म्हटलं जातं त्यावेळेला बऱ्याचदा विरोध हा बंद केलेला असतो किंवा विरोधकांची तोंड बंद केलेली असतात किंवा विरोध व्यक्तच होणार नाही अशी व्यवस्था केलेली असते. ही काही एखाद्या छोट्याशा सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक नव्हती, ही महापालिकांची निवडणूक आहे. 29 महापालिका. महाराष्ट्र हे देशातलं सर्वात जास्त नागरीकरण असलेलं राज्य आहे. आपल्या सहकारी संस्था आपण तुम्ही आणि आम्ही जिथे राहतो तिथल्या निवडणुका सुद्धा इतक्या सहजपणे बिनविरोध होऊ शकत नाहीत. त्या काय 10, 5, 20, 25 सहकारी संस्थांचे सदस्य असतील त्यातल्या निवडणुका सुद्धा इतक्या अशा कधी बिनविरोधी नसतात आणि इथे महापालिकांसाठी जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर याच्यामध्ये निश्चित काहीतरी एक मोठी गोम आहे, मोठा धोका आहे, तो आपण लक्षात घ्यायला हवा. हा बिनविरोधाचा मुद्दा त्या अर्थाने महत्त्वाचा आहे. दुसरं चित्र या निवडणुकीतलं काय दिसतंय ते जास्त म्हणजे आता प्रश्न असा आहे की हे अधिक ओंगळ का ते अधिक किळसवाणं हा प्रश्न पडतो. चांगलं आणि वाईट हा मुद्दा कधीचाच निघून गेलेला आहे आपल्या आयुष्यातनं. राजकीय निवड करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला तर पुण्यामध्ये अजितदादा असं म्हणाले की भाजपची राक्षसी भूक हा त्यांनी शब्द वापरला आणि भाजपला एका अर्थाने भ्रष्ट त्यांनी ठरवला. इंग्रजीमध्ये एक छान वाक्प्रचार आहे की पॉट कॉलिंग द केटल. म्हणजे त्यांच्यावरतीच भ्रष्टाचाराचा आरोप झाला, भाजपवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करणं हा विनोद म्हणावा का भाजपवर त्यांच्या राजकारणाने उगवलेला सूड म्हणावा हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. याचं कारण असं की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजितदादांवरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला होता. त्याचं पुढे काय झालं? जर भाजपला या सगळ्या भ्रष्टाचाराची जर इतकी चाड होती आणि चीड मनापासून होती तर या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा छडा लावून दोषी व्यक्तींना योग्य ते शासन होणं अपेक्षित होतं. तसं झालं का? ज्यांना कोणाला तसं झालं वाटत असेल तर त्यांनी म्हणजे त्यांचं वर्णन काय करावं हे सांगताच येणार नाही. तर ज्याच्यावरती आरोप झाला
तीच व्यक्ती नंतर भाजपच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी झाली. आणि ते सुद्धा अजितदादांनी बोलून दाखवलं की बघा माझ्यावरती आरोप केले, पण आता मी माझ्याबरोबरच ते सत्तामध्ये सहभागी आहेत. आता असं झाल्यानंतर भाजपचा इतका अपमान किंवा भाजपवर इतका खोल घाव हा विरोधकांना सुद्धा आतापर्यंत घालता आलेला नाहीये, जो अजितदादांनी करून दाखवला. आतमध्ये येऊन म्हणजे भाजपचा सहकारी पक्ष बनून त्यांनी भाजपचा एवढा अपमान केलेला आहे, पण विरोधकांना सुद्धा करता आलेलं नाही. आणि त्याच्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले काय, तर आम्हाला खंत वाटतीये, म्हणजे अजितदादांबरोबर आम्ही आघाडी केली ही करायलाच नको होती, आम्हाला रिग्रेट्स आहेत, आम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय किंवा हे करणंच चुकीचं होतं असं वाटतंय. आता हे जर खरं असेल तर रवींद्र चव्हाण यांनी हे विधान करून पंतप्रधानांनी जे काही विधान केलं त्याला एक प्रकारे त्याला छेद दिलेला आहे. कारण पंतप्रधानांच्या त्या विधानानंतर भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी अजितदादांच्या बरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला असेल, तो मंजूर केला असेल, कारण त्याशिवाय हे राज्य पातळीवर होणार कसं. म्हणजे अजितदादांवरती असा आरोप केल्यानंतर सुद्धा भाजप त्यांना गोड मानून घेतो. आणि आता मात्र भाजपचे स्थानिक प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की चूक झाली, आम्ही अजितदादांच्या बरोबर गेलो किंवा अजितदादांना आमच्या बरोबर घेतलं. तर ही चूक किंवा ही पश्चातापाची वेळ ही खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला वाटायला हवं आपल्यावर आलेली आहे. ह्या जनतेला तसं वाटतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका हा सर्वसाधारणपणे एका बाजूला एक, दुसऱ्या बाजूला दुसरा यांच्यामध्ये होणं अपेक्षित असतं, सत्ताधारी विरोधी पक्ष. पण गेल्या काही वर्षातल्या राजकारणामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात इतकी सरमिसळ झालेली आहे की म्हणजे ही सरमिसळीची तुलनाच करायची झाली तर इंदोरमध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली त्या घटनेशी करावी लागेल की गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं आणि मग एकंदर पाण्याचा जो काही गोंधळ झाला तो झालेला आहे. तर इथे असं होतंय महाराष्ट्रामध्ये की चांगलं पाणी कुठलं वाईट पाणी कुठलं हे कळेनासच झालेलं आहे. कारण यांनी सगळ्यांनी एकमेकांची धरून म्हणजे आज एखादा उठतो काय मी भाजपला बुडवीन गंगेमध्ये अशी शपथ घेतो काय, दुसऱ्या दिवशी तोच भाजपमध्ये येतो आणि मी शिवसेनेला बुडवीन म्हणतो. कोण कुठल्या बाजूला आहे, कोण कुणाच्या बाजूने लढतंय, कोणाचे मुद्दे काय आहेत, कशाचाही आपण विचार करेन असे झालेलो आहोत. आम्हाला इतकं मूर्ख सहज बनवता येतं यांना याची इतकी खात्री पटलेली आहे. आणि ती खात्री पटलेली आहे हे त्यांच्या विजयातून दिसतं. आणि अशा वेळेला जर आपल्याला कोणीतरी कुठल्या तरी एखाद्या मतदारसंघामध्ये छोट्याशा असेल मोठ्या असेल बिनविरोध निवडून येतं, याच्या इतकी लोकशाहीची क्रूर चेष्टाच कोणती असू शकत नाही. कारण बिनविरोध निवडून येत नाहीत, बिनविरोध निवडणूक केली जाते, बिनविरोध निवडून आणलं जातं. ते ज्या वेळेला असं आणलं जातं त्यावेळेला तिथल्या स्थानिक मतदारसंघांच्या जे कोण नागरिक असतील त्यांच्याशी केलेली ती प्रतारणा असते, त्यांचा तो अपमान असतो. कारण माझ्या निवडणुकीचा मतदानाचा हक्कच त्याच्यातनं गेलेला आहे. त्यामुळे हे जर बिनविरोधाचं खूळ इथे थांबलं नाही तर ते हे उद्या विधानसभा आणि कदाचित नंतर लोकसभेतही जाऊ शकेल. त्यामुळे बिनविरोधाचा आनंद मानता कामा नये. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर विरोधक असणं आणि विरोधाचा म्हणून जो एक गोंधळाचा आवाज तो असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर विरोधाचा आवाजच नसेल तर सगळे एका सुरातच गायला लागले तर बेसूर कोण आहे कळणार कसं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये असं म्हणतात की डेमोक्रेसी इज अ व्हेरी नॉइझी अफेअर. डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये गोंधळ गलगल अशी गरजेची आहे. आणि तीच जर बिनविरोधीच्या या प्रेमामुळे जर आपण शांत करणार असू तर मला असं वाटतं की याच्यासारखी लोकशाही समोरची मोठी शोकांतिका नसेल. म्हणजे निवडणूक तर आहे, आम्ही निवडणूक जाहीर केली पण ती बिनविरोध झाली, मग आता काय करणार. बिनविरोध निवडणूक होत नाही, बिनविरोध निवडणूक केली जाते, करवली जाते. हा भाग यातला आपण लक्षात घ्यायला हवा. आणि त्याच वेळेला आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातंय हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. आणि असं म्हणत असताना मूर्ख बनवणाऱ्यांना दोष देऊन चालत नाही. कारण मूर्ख बनवू इच्छिणारे जसे असतात तसं मूर्ख बनणारे जर सुद्धा मोठ्या उत्साहाने मूर्ख बनवून घेण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होत असतील, मूर्ख बनण्यामध्ये आनंद मानत असतील तर शेवटी मूर्ख बनवणाऱ्यांना दोष तरी किती द्यायचा हा प्रश्न आपल्याला पडायला हवा, याचा विचार आपण करायला हवा. त्यामुळे मूर्ख बनण्याचाच आनंद जर त्यांना द्यायचा असेल, मूर्ख बनण्याचा आनंद
आपल्याला मिळवायचा असेल तर या बिनविरोधात होणाऱ्या निवडणुकांचा आनंदही आपण साजरा करूया आणि तरी सुद्धा त्याला लोकशाही म्हणण्याचं नाटक करूया.